अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात स्थापित झालेल्या श्रीराम यंत्राच्या सिंहासनासाठी चंद्रपुरातून सागवान काष्ठ गेले आहे। चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील जंगलामधून एकत्र केलेले सागवान बल्लारपूर येथील वनविभागाच्या अखत्यारीतील वनविकास महामंडळाच्या काष्ठ आगारात साठविले जाते। यात सागवान डेपोतून श्रीराम मंदिर ट्रस्टने यंत्रासाठी लागणारे सागवान लाकूड मागविले होते। या लाकडातून तयार झालेल्या सिंहासनावर श्रीराम यंत्र स्थापित करण्यात आले आहे। या रामयंत्राचे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पूजन लोकार्पण करण्यात आले आहे। विशेष म्हणजे संपूर्ण राम मंदिराच्या काष्ठ कामासाठी चंद्रपुरातून सागवान लाकूड मागविण्यात आले आहे। अत्यंत उच्च गुणवत्ता आणि नक्षीकामासाठी उपयुक्त असण्यासोबतच चंद्रपूर गडचिरोलीतील सागवान लाकूड वाळवीपासूनही मुक्त आहे। हैदराबादच्या कंपनीने चंद्रपुरातून सागवान लाकूड नेत सिंहासन तयार करून त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे। श्रीराम यंत्राच्या स्थापनेनंतर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा अंतिम टप्पाही पूर्ण झाला आहे। राम यंत्र म्हणजे पूर्ण राम मंदिरचे जे दरवाजे खिडक्या त्याच्या अंतर्गत सजावटीसाठी आपल्या बल्लारशाह येथीलच आपण सागवान पाठवलेलं आहे। तर त्याच्या जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर उच्च टिकाऊपणा आहे, कारण राम मंदिर हे 500-600 वर्षाच्या अनुषंगाने बनवलेलं आहे। दुसरं तर त्याचा किडीपासून त्याला संरक्षण आहे, किडींचा अटॅक त्याच्यावर होत नाही। त्याच्यानंतर त्याचा जो ग्रेन पॅटर्न आहे, नक्षीदार ग्रेन पॅटर्न, तो सुंदर दिसतो। त्याच्यावर पॉलिश सुंदर प्रकारे करता येते, त्याच्यावर वर्क नक्षी काम करता येते। तर या सर्व गुणधर्मामुळे बल्लारशाहचं लाकूड आपण पाठवलेलं। आपल्या लाकूड जे आहे ते जे रामयंत्र स्थापित केलं आहे तिथे त्या राजसिंहासन बनवलेलं आहे किंवा जे रामयंत्र ज्या फ्रेम मध्ये स्थापित केलं आहे ते बल्लारशाहचं लाकूड असल्यामुळे खूप छान वाटलं। आणि पूर्ण राम मंदिर फिरून पाहताना आपले दरवाजे आपले खिडक्या खूप उठून दिसत आहेत आणि एक पूर्ण आस्थेचं जे स्थान आहे त्यामध्ये आपल्या बल्लारशाह गडचिरोली चंद्रपूर मधून लाकूड जाणं हे बघून खूप छान वाटलं।